नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्री निधीताई भुतडा आणि प्रभाग क्रमांक 6 मधील विजय हरडपकर आणि स्वातीताई पाचकोरे या ठिकाणी या प्रभागामध्ये या ठिकाणी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या उमेदवार निधीताई भुतडा। आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की आज या लोकांसमोर जनतेसमोर कोणत्या विकासाचा प्लॅन घेऊन आले ते। ताई, आपण कोणता विकासाचा प्लॅन जनतेसमोर आता मतदारासमोर घेऊन आला? ज्याप्रमाणे माननीय किसनराव काका तसेच माजी आमदार भैया ससाने तसेच माझे जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा यांच्या भारतीय जनता पार्टीने जे 5 ते 7 वर्षात जे 500 कोटीच्या जवळपास निधी हा उमरखेडसाठी आणलेला आहे, त्यातून खूप प्रकल्प वेगवेगळे आयोजित करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर विविध योजना, महिलांसाठी खूप सारे सर्वांगीण विकास करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर विकासाचा वेग म्हणून माझा हा ध्येय राहील की हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, हा विकासाच्या कामाचा जो पारदर्शकता आहे किंवा त्याचबरोबर स्वच्छ सुंदर उमरखेड नगरी बनवण्याचा जो आमचा स्वप्न आहे, तो आम्ही संकल्पनेत न ठेवता आम्ही बिलकुल त्याच्यावर योग्यरित्या कार्य करू, आराखडा आखून आणि पूर्णपणे जी कामं थोडी अडकलेली आहे त्यांना पुनश्च चालना देऊ। जर माय बापांनी, जनता जनार्दनांनी आज मला हा स्नेह, आशीर्वाद आणि प्रेम ह्या ठिकाणी माझ्यावर दर्शविलेला आहे, त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या, मला सहकार्य करा, हीच माझी एक मागणी आहे। आणि मी पूर्णपणे तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझे माय बंधू बहीण भगिनींनी सर्व काही आहात। भारतीय जनता पार्टीचा भाऊ, आपण मागील काळामध्ये या उमरखेड शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे आणि आपण या पुढे काय पाऊल असेल तुमचं? निश्चित आपण जर पाहत असाल, ज्या प्रभागामध्ये आपण फिरत आहोत, हा पूर्वीचा प्रभाग क्रमांक 8 आणि आताचा प्रभाग क्रमांक 6। या प्रभागामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही फिरत असताना इतकी दयनीय अवस्था या ठिकाणी रस्ते, नाल्या आणि इतर सर्व गोष्टीची होती। परंतु मागच्या 8 वर्षामध्ये या ठिकाणी या नगरीचे भारतीय जनता पार्टीचे पहिले नगराध्यक्ष नामदेवरावजी ससाने आणि त्यानंतर प्रशासकीय कार्यकाळामध्ये नामदेवरावजी ससाने हे या विधानसभेचे आमदार होते। त्यांच्या नेतृत्वामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि त्याच अनुषंगाने या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम केलं आहे। मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी परत एकदा लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दर्शवून किसनरावजी वानखेडे साहेब यांना या ठिकाणी विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं आणि त्यांनी सुद्धा या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणातून जिल्हा नियोजन समिती असेल, त्यांचा स्थानिक विकास निधी असेल, राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल, महानगरोत्थानच्या योजना असेल, या सगळ्या योजनाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी खेचून आणलेला आहे आणि त्यामुळे निश्चित या सर्व विकास कामाचा फायदा आम्हाला या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि लोकांचा विश्वास हा सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यावर या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं असं वेगवेगळ्या ठिकाणी जे ओपन स्पेस होते, हे ओपन स्पेस डेव्हलप करायचं काम असेल, शहराला 24 तास 7 दिवस स्वच्छ आणि चांगलं पाणी या ठिकाणी देण्याचं काम असेल, या सर्व बाबीवर आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं आहे। रस्त्याच्या अनुषंगाने या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र आपण जर फिरताना पाहत असाल, सर्वत्र रस्त्याची कामं या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळे एक मास्टर प्लॅन बनवून, एक डोळ्यासमोर व्हिजन ठेवून आम्ही या ठिकाणी सर्व टीम म्हणून काम करत आहोत। या विधानसभेचे माजी आमदार माननीय उत्तमरावजी इंगळे साहेब असतील, माननीय प्रकाश पाटील देवसरकर साहेब असतील, माननीय विजयरावजी खडसे साहेब असतील, अशा सर्व नेतृत्वाच्या सोबत आम्ही या ठिकाणी सर्व मिळून या ठिकाणी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे
की या शहरातले सर्व लोक जात पात धर्मपंथ न पाहता एक विकासाचं विजन घेऊन चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आपण जनतेला काय संदेश द्या? जनतेला आम्ही हाच संदेश देऊ की विरोधकाकडे कुठचाही मुद्दा नाही. विरोधक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार नाही. विरोधक जात पात धर्मपंथ यावर या ठिकाणी मतदारांना विभाजित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. परंतु मायबाप जनता आता या ठिकाणी हुशार झालेली आहे. डिजिटल जमाना आहे आणि त्यामुळं लोकांना सर्व गोष्टी या ठिकाणी समजतात आणि त्यामुळं लोक निश्चितपणानं या ठिकाणी विकासाला मत देतील आणि या मतदारसंघाचा या शहराचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल, या विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा आहे. राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे. केंद्रामध्ये सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यामुळं जर विकासाकरता हवा असेल निधी तर निवडून येणार निधी हे ब्रीद या ठिकाणी लोकांनी हाती घ्यावे. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा पूर्वीचा मतदारसंघ आहे. हा प्रभाग क्रमांक 8 आणि आजचा मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक 6. सुरुवातीला हा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर हा वाढीव परिसर आहे आणि या वाढीव परिसरामध्ये या ठिकाणी संपूर्ण चिखलाचं साम्राज्य होतं. एक पाय काढायचा आणि एक पाय टाकायचा अशा प्रकारचं रस्ते पूर्वीला या ठिकाणी होते. पण ज्यावेळेस मी या ठिकाणी नगराध्यक्ष झालो, या लोकांना मी शब्द दिला होता, यांना मी वचन दिलं होतं की मी या सगळ्या संपूर्ण भागाचा मी विकास करेल. मी उमरखेड शहराचा नगराध्यक्ष आणि आमदार असताना या उमरखेड नगरामध्ये मी कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडू दिला नाही. आज आपण जे रस्ते पाहत आहोत, जे विकास आपण पाहत आहोत, हा सगळा विकास जनतेने मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मी ह्या सगळ्या संपूर्ण भागाचा विकास मी या ठिकाणी करू शकलो. उमरखेड नगरातील जे काही छोटी छोटी दुकानं होती, या दुकानाच्या माध्यमातून मी नगरपालिकेचं उत्पन्न या ठिकाणी वाढवलं. मोठे कॉम्प्लेक्स मी या ठिकाणी उभे केले. त्यासोबतच शहरातील जे प्रमुख दर्शनी भागामध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असो, हुतात्मा चौधरी यांचं स्मारक असो की महात्मा गांधी यांचं स्मारक असो, ही सगळी स्मारक मी त्या ठिकाणी विकसित केली. त्यासोबतच उमरखेड शहरातील सगळ्या शाळा ह्या सगळ्या डिजिटल केल्या आणि त्यासोबतच मुलांसाठी एक तारांगण अशी अतिशय तारांगण म्हणजे आपण आपल्या घरामध्ये बसून आकाशामध्ये काय चालू आहे त्या ताऱ्यांचा अभ्यास करणारा ठिकाण हे तारांगण मी या ठिकाणी विकसित केलं. त्यासोबतच उमरखेड शहराला 24 तास पाणी मिळावं याकरिता इसापूर धरणाच्या माध्यमातून इसापूर धरणापासून बंद पाईपलाईनद्वारे इथं पूर्ण पाईपलाईन काम या ठिकाणी सुरू केलं. भविष्यामध्ये उमरखेड शहराला 24 तास पाणी या ठिकाणी मिळणार आहे. मला मिळालेल्या संधीचं मी या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं केलं ते भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या संपूर्ण उमरखेड शहरातील लोकांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी पूर्ण हे सगळं पार करू शकलो. आताही माझी उमरखेड वासियांना या ठिकाणी विनंती आहे की निधीताई भुतडा या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभे आहेत. त्यासोबतच शहरातील एकूण 13 प्रभागामध्ये आमचे 26 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. माझी उमरखेडवासियांना या ठिकाणी विनंती आहे की येत्या 2 तारखेला सर्वांनी कमळ आणि कमळ याच चिन्हावर त्या ठिकाणी आपलं मतदान करावं आणि आम्हाला पुनश्च आपल्या सेवेची संधी द्यावी. आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निधीताई भुतळा व विजयराव हर्डपकर त्याचप्रमाणे स्वातीताई पाचपुरे यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक 6 मध्ये फिरत आहोत. आम्हाला या ठिकाणी मतदार बांधवांना आव्हान करायचं आहे की जर उमरखेड शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. कारण गेल्या 8 वर्षामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं, मीही आमदार होतो, आमदार राहिलो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी खेचून आणता आलेला नाही. आणि या ठिकाणी ससाणे साहेब आमदार असताना, नगराध्यक्ष असताना नितीन भुतळाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भाजपचं सरकार असताना मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी खेचून आणला. आज जो विकास दिसतो, ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत ते रस्ते या ठिकाणी गुगुळीत करण्याचं काम या ठिकाणी या मंडळींनी केलं. भविष्याच्या कालखंडामध्ये अजून खूप काही या ठिकाणी निधी या ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. मग ती बाहेरची रस्ते असो, शहरातले अंतर्गत रस्ते असो, ते झपाट्याने विकास या ठिकाणी होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं आव्हान आहे की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास अशा पद्धतीनं या उक्तीनुसार या ठिकाणी काम आहे. निश्चितच उमरखेडची जनता ही या ठिकाणी भाजपच्या सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्वांना निवडून देतील. धन्यवाद.
पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर गुणाची कंठी धडके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनाचे कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाकर चंदनाची होते कुंकुमेश्वरा वीरे जळिता मुकुट शोभा शोभा सुंदुंतीनो पुरे शरणी नागरिया जय देव जय देव पीतांबर परिवार वंदना शरण सोंदर वक्र कुंदा त्रिनयना आश्रमाचा वटवाळे सदना संकष्टी पावा लावण्य सुंदर मस्ताची माळा ते दुनिया निर्मळ वाहे गुरुजुळा जय देव जय देव जय देव कर्पूर गौरा भुवानंदी शाळा राजांगी वारवती सुनावा विभूती ते उधळा मंथन कैकेले श्यामाची अवचित हारोती ते जय शिवशंकरा हो भावाची ओवाळू जय देव जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू सुंदर रंगा हरी पांडुरंगा जगमाई वल्लभाईचा जगमाई वल्लभाईचा वल्लभा भावे पुरनाका जय देव जय देव आषाढी कार्तिकी डिसेंबर 2025 मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 पर्यंत हम तुम्हारे